मित्रांनो तुम्ही आता नेपाळमध्ये आणि काय व्ह्यू आहे डोंगराचा. डोंगरात पहाडातला व्ह्यू एकच नंबर असते हो. कसलं जबराट दिसते का तुम्हाला? तर मित्रांनो आपण आलोय नदीत आंघोळ करायला. तर का इथं पाहू शकताय नेपाळमध्ये जेवढे पण पेट्रोल पंप आहेत त्या सगळ्या पेट्रोल पंपाला नाही शटर वगैरे असते. अशा पेट्रोल पंप बंद आहे. असं एक पण पेट्रोल पंप नाहीये, तो खुला आहे. आणि मी चाललोय आता इंडियामध्ये म्हणजे बिहारमध्ये एंटर का नाही. अजून 57 किलोमीटर राहिले आणि माझ्याकडे पेट्रोलच नाहीये. कुठले तुम्ही? महाराष्ट्रात कुठले? संभाजीनगरचे. मी बारामतीच आहे. मी इकडे नेपाळ फिरायला. मित्रांनो तर फायनली आपली गाडी इंडियामध्ये पोहोचलेली आहे. मित्रांनो तर इथं टेंट लावलाय. आता आणतोय काय ट्रकवालं पण इतक्या जवळ आलंय. आजच्या गावात वाचलो थोडक्यात. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल पाहू शकता हे असे ब्लँकेट घेतलं होतं त्यामुळं गाळ लागलं नाही आणि टेंट पण कुठं लावलं आहे ते दाखवतो तुम्हाला. आता मला बाहेर निघू द्या. मी दरवाजा उघडायचीच वाट पाहत होतो ही, कारण ते लॉक असं होतं, वेगळंच लॉक आहे त्यामुळं. तर इथं टेंट लावलं आहे आतमध्ये आणि लय गार होतं, लय गार. ते ब्लँकेट होतं म्हणून वाचलो. तर बेसिकली तर मी काल आलो होतो ना इथं. तर गुड मॉर्निंग पहिल्यांदा सगळ्यांना. तर इथं गाडी लावली होती आणि इथं टेंट लावला होता काल रात्री. तर इतकं दैवार पडलं होतं ना, डेंजर. तर दैवारामुळं असलं गाय लागायला लागलं होतं ना. तर 9 वाजता जे हॉटेलचे ओनर होते त्यांनी म्हणले एक तर इकडं पाठीमागं ते स्टाफसाठी रूम बनल्यात तिथं तरी थांबा, नाही तर आतमध्ये टेंट लावा. तर म्हणलं मला एकट्या राहायची सवय, मला व्हिडिओ बनवायला लागतात, तर त्यांना डिस्टर्ब व्हायचं. तर मी आपल्या टेंटमध्ये थांबतो. अशा प्रकारे टेंटमध्ये थांबलो होतो. आणि काल आपण होतो मार्को खो होता. तर असं लेक आहे, डॅम बॅक वॉटर आहे, इंद्रा सरोवर म्हणून आहे. तर इथं थांबलो होतो. तर अशा प्रकारे इथं सुंदर असं ही बल लावलेत नाही, जी रात्रीची लाईट एक नंबर दिसत होती. अशा प्रकारे एक ठिकाणी थांबलो होतो. तर चला, ज्या गावात गाडीचं शॉक ऑब्सर्वचं काम करायला पाहिजे पुढच्या, मान दुखायला लागली माझी. एक नंबर व्ह्यू आहे. तर मी आहे आता कुलेखानी डॅम मार्को येथे. तर ही नेपाळमधील एक जागा आहे, एकदम भारी ठिकाण आहे ना. इतकं सुंदर असं तळे वगैरे, म्हणजे डॅमचं बॅक वॉटर आहे. इतकं भारी बोटिंग वगैरे करायची सोय. तर कालच आलो होतो मी, काल दुपारीच आलो होतो. तर काल माझा विचार होता की डॅम साईडला टेंट लावून थांबायचं, म्हणजे डॅमच्या शेजारी कडेला टेंट लावून थांबायचं. टेंट वगैरे लावला, सगळं झालं. आणि 4 वाजता तिथले जे लोक होते ते म्हणले की इथं टेंट लावायला परमिशन नाही आहे सध्या, कारण इथं कोणच नसतंय संध्याकाळी, कारण दिवाळी असल्यामुळे टुरिस्ट कमी, त्यामुळे सगळं बंद आहे. त्यामुळं तुम्ही इथं टेंट लावू शकत नाही. मग तिथनं नाही मी निघालो, तिथनं पुढं आल्यानंतर नाही एक हॉटेलला विचारलं टेंट लावू का, दुसऱ्या हॉटेलला विचारलं, तिसऱ्या हॉटेलला विचारलं. तर एकूण कुठं परमिशन नाही भेटली. तर चौथ्या हॉटेलला शेवटी हे पॅराडाईज इन म्हणून हॉटेल आहे कुलाखानी येथे. तर तुम्ही कधी आला डॅम साईडला तर ह्या साईडला नक्की या हॉटेलला या. चला मित्रांनो, इथनं निघतोय. तर चलो बाई. ओके. चला जाऊया आता. आपल्याला इथनं जवळपास 101 किलोमीटर जायचं इंडियात पोचायला. तर 12 वाजतील. आता 9 वाजता निघालो आहे मी, म्हणजे 12 म्हणजे 2च वाजतील पोचायला, थांबत जर गेलं तर. अशा प्रकारचं आहे. बरं कधी येणार बाळा? अजून लई टाइम आहे. कुठं लांब नाही, जवळच आहे आपलं. बरं तू काळजी करीतला का? आता दिसला दिसना. बरं चालतंय. तर मित्रांनो, आमच्या आबा गेल्यात आत्याच्या इथं भाऊबीजीला. तर तिकडं दिसतंय का तुम्हाला? व्हिडिओ कॉल आलाय.
मित्रांनो तर आता गळणं व्हिडिओ गळणं म्हणजे आत्याच्या इथनं व्हिडिओ कॉल आला, तुम्हाला काही दिसलं नसेल तर चला निघतोय आपण आता. बरोबर आपण ज्या मेन रोडला काल तिथनं राईट टर्न घेतला होता पोचलोय आता. मस्त ठिकाण होतं मार्को. तर तिथनं पुढं आपण जाणार आहे आता इंडियामध्ये. आज हर माझ्या मित्रांनो, तर मी नेपाळमध्ये असताना मला एका जणांची कमेंट आली होती की भाऊ आमची CNG गाडी, तर CNG गाडीला इथं CNG पंप आहे का नेपाळमध्ये. तर मित्रांनो नेपाळमध्ये मला एका पण ठिकाणी CNG पंप दिसला नाही. नेपाळमध्ये CNG गाडी चालतच नाही आहे. आता मी गाडीवरच आहे आणि एकदम स्लोपला गाडी आहे, त्यामुळं जरा स्टेबिलिटी नाही आहे. तर मित्रांनो CNG गाडी नाही आहे, इथं इलेक्ट्रिक गाडी. तुम्ही कसली इलेक्ट्रिक गाडी घेऊन या, तुम्हाला चार्जिंग स्टेशन कुठं पण भेटून जाते. असं तुम्हाला 50-50 किलोमीटरच्या रेंजमध्ये असे चार्जिंग स्टेशन बनवलेले दिसतात. त्यामुळे नेपाळमध्ये चार्जिंगच्या गाड्या लय वापरतात. मित्रांनो तो एकदम स्लोप आहे. उतरताना लई स्लोप वाटतो, चढताना वाटत नाही एवढा चढ, पण उतरताना लगेच कळतं की आपण किती चढून आलोय. अशा प्रकारचं एकदम ढाळ. फायनली आज आपण सपाट रोडला बाय म्हणा आणि प्लेन रोडला जातोय. तर बघूया कसं होतंय. तर उद्यापासून हे तर तुम्ही लेट पाहत असताल, ह्याचं फोर्क गेल्यात बहुतेक, फोर्क पाईप लय आढळतंय की फोर्क पाईपचं काय ते गेलंय, कारण लई ते काय गेलं का वाटतंय मला. असं थांबा 2 मिनटं, काय होतंय नक्की बघू दे. लई सहज जाते का काय कळलं नाही मला. आता एखाद्या दुसऱ्या गाडीचा गॅप चेक करायला लागेल मला, कारण की मला प्रॉब्लेम देत असले का वाटतंय खटांग करते. तर चला आपण फायनली त्या डॅमपाशी आलोय, तुम्हाला दाखवतो आपण कुठल्या डॅमपाशी गेलतो. ओके चलो. तर काल आपण जे तलाव पाहिलं तर ते तलाव हे इथं डॅम बनला आहे, इथं पाणी सगळं अडवलं आहे, त्यामुळे तिकडे इतकं पाणी दिसतंय. ज्यावेळेस पाऊस जास्त येतो त्यावेळेस ते गेट उघडलं जातं आणि ह्या नदीला पाणी येतं. अशा प्रकारचं आहे. तर इथे एक फोटो काढूया आणि जाऊया पुढं. चलो तो मैं मिलके जाता हूँ. बोला ये पेट्रोल वाला बंद है क्या अभी? हाँ बंद है. अभी आगे की तो कौन से गांव में मिलेगा? देवराली पे मिलेगा. देवराली कितना दूर? 7 किलोमीटर. ओके वो बॉटल वाला ही मिलेगा. हाँ. ओके थैंक यू. नाश्ते में क्या है आज? नाश्ते में क्या है? नाश्ता नहीं. आलू छोला कितने का है? आलू 50 के है, 30 रुपए. ओके. नहीं तो एक काम करो, ये पकौड़े कितने के? 100 रुपए प्लेट. हाफ प्लेट आएगा पकौड़ा? आएगा 50 आएगा. किस चीज का? आलू का है क्या प्याज का है पकौड़ा? आलू, बंदा गोभी और प्याज. आलू गोभी प्याज. थोड़ा टेस्ट करने के लिए मिलेगा क्या? मैं फिर थोड़ा सा दे दो, एक छोटा पीस दे दो. नाश्ता करतोय मित्रांनो, संपला. चला दिसलं का नाही काय माहिती, मेमरी संपली. मित्रांनो तर पूर्ण घाटाचेच रोड आहे. नाश्ता वगैरे केला आणि आपण आता निघालोय. तर पूर्ण घाटाचेच रोड आहे. तर हे चार्जिंगला लावू मोबाईलला चार्जिंग कमी बेसिकली. तर चला भारी वाटतंय, पण सकाळ सकाळ थंडीलाही लागते. जसं ह्याच्यात जाते आपण सावलीत तर थंडी वाजते, उन्हात आल्यावर भारी वाटते. आप चाललोय आता. आप पेट्रोल टाकायला लागेल 1 बॉटल, कारण काय पेट्रोल पंप लांब आहे. तर पेट्रोल पंप जास्तपर्यंत 1 बॉटल टाकायला लागेल. मित्रांनो तुम्ही आता नेपाळमध्ये आणि काय व्ह्यू आहे डोंगराचा. डोंगरात पहाडातला व्ह्यू एकच नंबर असते हो. कसलं जबराट दिसते का तुम्हाला?
असा व्ह्यू पाहिला ना इथंच असंच थांबावं वाटतं, पण लय मग उशीर होतोय असं आहे. तर चला जाऊया आपण पुढच्या. पण व्ह्यू एक नंबर आहे भाऊ. मला दिसला तुम्हाला दाखवा असं वाटलं म्हणून दाखवतोय तुम्हाला. ओके, काय जबराट व्ह्यू येतो इथनं नाथ खोळा. आता व्ह्यू पॉईंट दिसत नाही मला कुठं ते, एकदम व्ह्यू पॉईंट पाहिजे तिथनं भारी व्ह्यू येईल असा. चला काय व्यू है नाथ खोला भाऊ. हाँ 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 हाँ, तो इसके लिए तो पहाड़ों में आना पड़ता है मेरी जान. चलो वाह, ओके. मित्रांनो, तर आज पहिल्यांदाच मोठा खराब रोडचा पॅच लागलाय. नाही तर रोड एकदम बढिया होता आजचा. आता बघूया हे किती लांब आहे. डोंगर कोसळलेला दिसतोय. लई लांब नसाय पाहिजे, धूळ लई उडती. मित्रांनो, तर आपण जिथं पेट्रोल टाकायला थांबलो होतो त्या गावाचं नाव काय आता मी विसरलो. हे मॅपमध्ये पण लवकर ये, नेपाळमधली गावाची नावं दिसत नाही. तर चला तिथनं पुढं नाही, एकदम भारी रोड लागला. म्हणजे असं सपाटच आहे, एकदम छोटी मोठी वळव आहे, एवढी मोठी नाही आहे की पूर्ण गाठच आहे. तर चला हेटवडाकडे चाललोय. हेटवडा हे मोठं शहर आहे. तर हेटवडामध्ये आपण पेट्रोल वगैरे टाकू आणि मग आपल्याला जायचे काय ना गावाचं राव, रिक्षावर आपल्याला हे करायचं आहे, काय म्हणतात त्याला, रिक्षावर आपण. मित्रांनो, तर असं फिरत फिरत आपण टॉपला आलो होतो. आता ते दिसतंय का वळणं, फिरत 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 आपल्याला त्या गावात जायचे, खाली पार नदीच्या किनारी. तर चला जाऊया. आता हे भाऊ होते, यांच्याकडून फोटो काढून घेतले. ओके चलो, लय मोठा होतो व्हिडिओ नाही तर तुम्हाला हे टाईम लॅप्समध्ये दाखवतो हे वळणं उतारताना. चलो, तो सुट्टं पेट्रोल भेटतं इथं 190 रुपये लिटर. पण इथनं 23 किलोमीटर पुढं पेट्रोल पंप आहे, तर तिथं आपल्याला पेट्रोल भेटेल. तर चला जाऊया पेट्रोल पंपावर. आपल्याला चॅलेंजेस घ्यायलाच आवडतात. बंद पडलं तर कोणी मदत करते का बघू. हे ओके ओके. तर मी तर टाकला असतं, पण चॅलेंजेस आले तर मजा येते उलटे. सीधा सीधा जाना है. ओके ओके, थैंक यू. पेट्रोल पंप है ना उधर? मेरे पास तो अभी है 2 लीटर है. चलो, टाकायला काही टाकलं असतं मी, पण मला चॅलेंजेस घ्यायला आवडतात. बंद पडली गाडी काय केली असं चॅलेंजेसमध्ये तसं आपल्याला लोकल लोकांचे पण कळते भाऊ मदत करण्याची इंटेन्शन तुम्हाला दाखवता येतं असं. चलो, 23 किलोमीटर म्हणते, 23 किलोमीटर आरामात जाईल गाडी. ओके चलो. वॉटरफॉल दिसलाय आपल्याला, दिसला का? वाव, मस्त. इथे एक फोटो काढूया आणि मग निघूया. ओके. पायी फुपाटा रुतल काटा, होईल दिवस तुझा, येईल दिवस तुझा रे माणसा, येईल दिवस तुझा. चला, विंडसर गाडी लई तशी चांगली आहे. इथं नेपाळमध्ये घेऊन आल्यात हरियाणाहून याच्या 26. मित्रांनो, तर तिकडं रोड आहे, रोडवर ना खाली इकडं आलोय. तर इथं आपल्याला आंघोळ करायची. आज काय आंघोळ केली नाही आपण, तर आज आंघोळ आपण नदीव काय नाही. ओके चलो, नदीव गाडी घेऊन आलोय आता. आणि आता आपण नेपाळमध्ये हिटोडा म्हणून गाव आहे तिथे. एकदम नदीच्या पाण्यापाशी गाडी घेऊन आलोय. पहिलं पाणी कसलं चेक करू द्या, गरम आहे गार आहे कसं वाटतंय.
हां पितायचं आहे इथे डी ओके गार आहे पाणी तसं बघूया कसं होतंय चला कसा व्ह्यू मित्रांनो तो व्ह्यू पहा इथं नदी आहे डोंगर बिंगर कसलं भारी दिसायला आणि तुमचा भाऊ इथे आणि गाडी घेऊन आलाय नदीत रोड तिकडं राहिला तर मित्रांनो आपण आलोय नदीत आंघोळ करायला तर काल रात्री आपण जिथं थांबलो होतो त्या धरणापाशी इतकी थंडी होती ना तर तिथं आंघोळच केली नाही मी तिथली जी स्वतःची कामगार होते त्या हॉटेलमध्ये काम काय नाही ती 7-7 दिवस आंघोळ करत नाही तर मग आता काय झालं दुपारचं ऊन चांगलं पडलंय तर ऊन चांगलं पडलंय म्हणून आता ह्या नदीत डुबकी मारायचं चला तुम्हाला डुबकी मारताना दाखवतो ओके मित्रांनो तर चला तुम्हाला टाइम लॅप्स मध्ये दाखवतो एवढा मोठा व्हिडिओ करणं माझ्यासाठी पॉसिबल नाही आहे टाइम लॅप्स मध्ये दाखवतो मित्रांनो तर आंघोळ वगैरे झाली ह्या दगडापाशी नाही वे एकदम बावऱ्यासारखं तयार होते त्यात ओढून नेल्यागतच होत होतं साबणच गेला माझ्या हातात ही करून साबण लावायच्या अगोदरच साबण गेला वाहून तर चला नवीन घेता येईल साबणाचा नाही विषय काय आणि हे बघा नदी आंघोळ झाली फायनली आपली आता गाडी पशी कपडे बिपडे बदलू आणि निघूया ओके चलो मित्रांनो तर मी आत्ताच आंघोळ केली आणि आंघोळ करून मी आलोच आणि तिथनंच हा लहान पोरग आलंय आता हे लहान पोरग नक्की कळतंय काय ते पाहिजे मला आंघोळ कळतंय आंघोळ दिसतंय का तुम्हाला आंघोळ नाही करत दिसतंय का थांबा तुम्हाला दाखवतो चड्डी काढली त्याने आणि निघालाय भाऊ कुठं निघालाय पलीकडे त्याचं घर दिसतंय त्याला विचारू आपण चला वाईड अँगल काढला होता मी मागाशी फोटो काढायसाठी त्यामुळे मी लय जवळ दिसत असत का उधर घर है क्या तुम्हारा उधर उस साइड घर है क्या फिर अभी इसको कैसे जाएगा चल के जाएगा बघा आता हे कसं चाललंय पाणी ओढतंय त्याला हे चडी फिटली त्याची गेलं 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 का मग त्याला जाऊ द्या मग सांगतो मी भिजली केला का तिकडं पाणी खोल होतं तर मित्रांनो एवढं सोपं नाहीये मी स्वतः आता पाण्यात गेलो होतो तर पाणी असं ओढतंय हाय पोचला ते चला तर मित्रांनो मी स्वतः पाण्यात गेलो होतो पाणी असं ओढतंय मी नाही इथं थांबलो होतो इथं असं मला ढकलत होतं पाणी इतकं पाण्याला प्रेशर आहे तर ते पोरगं बारकं आहे तरी गेलं ही कामं पहाडी पोरंच करू शकतात सिटीमधल्या गावाकडचीच पोरं करू शकतात सिटीमधली पोरं नाही अशी काय नाही मित्रांनो तर हे टवडा म्हणून जागा आहे पण कसलं भारी केलं का मला हे आवडलं माहिती का झाडं लावलेत अशी भारी रोडच्या कडे दोन्ही साईडनी झाडं आहेत ना एक नंबर दिसतात चला आपल्याला आता पेट्रोल टाकायचे पहिले आणि मग आपल्याला इंडियाकडे जायचे गाव लागलंय मित्रांनो तर मोठं चांगलं दिसतंय गाव भारी काय वाटतंय या साईडनी झाडं लावलेत तिथं फोटो काढूया आपण एक दोन्ही साईडनी झाडं आहेत कसलं भारी वाटतंय जबराट मित्रांनो तर इथं 4 पेट्रोल पंप आहेत पण 40 बंद येतात दिवाळी मग कधी उघडायची काय माहिती कुठं आवाज झाला जर ब्लॅकने भेटत होतं तिथं टाकला असतं तर चाललं असतं भाई पेट्रोल ब्लैक में किधर मिलेगा बॉटल
एक बोतल मिल सकती है क्या भाई? अरे आपके बाइक पे से दे दो यार. कितना दूर? मित्रांनो तर या शटरमध्ये काय असेल तर मित्रांनो मी आहे आता नेपाळमध्ये आणि नेपाळमध्ये मी हेटेवडा म्हणून गाव आहे. तर ह्या गावामध्ये तर इथं पाहू शकताय नेपाळमध्ये जेवढे पण पेट्रोल पंप आहेत त्या सगळ्या पेट्रोल पंपाला नव्हे शटर वगैरे असतंय अशा प्रकारे. आणि आज काय झालंय, आज भाऊबीज आहे. तुम्ही हा व्हिडिओ कधी पाहताय हे मला माहीत नाही आहे, पण इथं भाऊबीज आहे आणि भाऊबीजी दिवशी सगळे पेट्रोल पंप बंद आहेत. असं एक पण पेट्रोल पंप नाही आहे, तो खुला आहे. आणि मी चाललोय आता इंडियामध्ये म्हणजे बिहारमध्ये एंटर करणार आहे. अजून 57 किलोमीटर राहिले आणि माझ्याकडे पेट्रोलच नाही आहे. तर इथनं पुढं जाऊन पण काय उपयोग नाही आहे. बॉटलमध्ये मागे पेट्रोल भेटत होतं 190 रुपये लिटरनी, पण मी घेतलं नाही. म्हणलं चला आपल्याकडं आहे पेट्रोल. जिथं एका गावात 4-5 पेट्रोल पंप होते हेटावडा म्हणून, तिथं गेले होतं आपल्या पेट्रोल आरामात भेटेल. पण इथं सगळे पेट्रोल पंप बंद आहेत, 5 वाजता उघडणार आहेत. आता बघूया कसं होतंय. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. आपल्या इथं अशी शटर वगैरे काही नसते, पण इथं एवढंच एक कॅमेरा वगैरे काही नाही पेट्रोल पंपावर, त्यामुळे शटरमध्ये सगळं बंद करून ठेवलंय. पाहू शकताय मी जेवढे पण पेट्रोल पंप पाहिले ना सगळ्यांना शटर आहे, असे दोन्ही बाजून शटर आहे, पॅक आहे. चला मित्रांनो, तर इथं पेट्रोल पंपावर पेट्रोल संपलं. इथं तासभर थांबलो होतो, व्हिडिओ वगैरे एडिट केले. तर किती गाड्या जमल्यात बघा. मी तर मग अशी 4 म्हणलं. इथं 7 ते 8 पेट्रोल पंप आहे. भाऊबीज असल्यामुळे सगळे पेट्रोल पंप बंद आहेत. चला जाऊन पाहूया पाठीमागे चालू झाला का नाही. ओके, कितने बजे खुलेगा फिर? आपको 2 बजे से पहले नहीं खुलेगा, 2 बजे खुल जाएगा। ओके, और आगे कितने दूर है? यहाँ से आपको 15 किलोमीटर जाइएगा तो मिलेगा। मिलेगा। और 20 किलोमीटर बाजार आएगा एक। ब्लैक से ही लेना पड़ेगा उधर ना? नहीं ब्लैक नहीं उधर, ब्लैक के बाद में नहीं। अरे मिल रहा था पीछे, मैं 190 रुपए की बोतल एक मिल रही थी, पर 190 की। हाँ हाँ, तो पर मेरे को लगा मेरे पास तो उतना पेट्रोल था, मैं आराम से इधर आ गया। सुनिए ना, कोई टेंशन लेने की बात नहीं, 1 घंटे के बाद खोल देगा सर, ये खुल जाएगा। आप काम कीजिए, आप जाइए, 1 घंटे के बाद खुल सूर्य का ओवरऑल गिरेंगे तो बंद कर दीजिएगा बाइक। कितना ऊपर चढ़ाइए? चढ़ाई है जाएगा। यहाँ से 5 किलोमीटर जाइएगा हाँ तो आपको चढ़ाई आएगा। हाँ 7-8 किलोमीटर पूरा देगा, इतना अच्छा रास्ता है। हाँ हाँ। सही बात है, आपने सोचा फुल बन फुल टेंडर पूरा। मित्रांनो, तर बरेच पंप पाहिले पण काय कुठंच उघडं नाही आज. अरे जाम अडकलं माहिती का. मला चांगल्या बॉटलमध्ये पेट्रोल भेटत होतं. मी शांतपणा करायला गेलो, तुम्ही पाहिलं असंच पाठीमागं. आता पूर्ण जंगली रोड आहे, इथं बंद पडली तर मदत करायला बी कोण नसणार आहे. तर पुढं 15 किलोमीटर नंतर एक बॉटलमध्ये देतो असं म्हणणं आहे. तर तिथं जाऊन बघूया बॉटलमध्ये भेटतंय का नाही. नाही तर इथनं पुढं 53 किलोमीटर आपल्याला जायचे आहे अजून. ओके, इधर भी है पेट्रोल डिझेलच आहे फक्त इथं. मित्रांनो, तर पूर्ण जंगली एरिया लागलाय आणि आता 15 किलोमीटर पुढं त्याकडे ते असेल का नाही आधी इतके जणांचे असा काही याडा मीच लागा. मित्रांनो, तर आता काय केलंय, आता पूर्ण डाळ लागलाय. मला नाही एका जणाने सांगितलं होतं म्हणे त्या पॉईंटला आला की तू गाडी बंद कर आणि डाळ जाऊ दे. आता मी गाडी बंद केली, डाळाने चालली गाडी आपली आरामात. चला मित्रांनो, तर फायनली आपल्याला पेट्रोल पंप खुल्ला भेटला. आता मला वाटलं ढकलायला लागते, आता फुडफुडच करायला लागली होती गाडी, एकदम शेवटच्या टप्प्यात आली होती. तर बघूया आता किती बसतोय.
इथलं 600 रुपयाचं टाकू पेट्रोल पण 4 लिटर येईल. पैसे संपवून टाकू इथले. इथं पेट्रोलचा रेट पण कमी आहे 156 रुपये. मित्रांनो तर खतरनाक जंगल लागले. डेंजरच आहे. दोन्ही साईडने नुसतं जंगलच जंगल आहे. चला मित्रांनो तर फायनली आपल्याला आहे आता काय म्हणत होतं मी, पेट्रोल पंप इथं लय आहेत लाईनशी. तर इथं पाहू शकताय पेट्रोल पंप आहे तर सगळे चालू आहेत. बरं झालं मी आलो, नाही तर तिथंच थांबवून जायला लागला असता. आवाला तर बंद आहे, बाकी तिथं चालू आहे. तर बॉर्डर लगत आलो आहे आता बिहारच्या जवळ. पेट्रोल नसल्यामुळे उशीर झाला, नाहीतर आपण टायमिंगलाच आलो असतो. तर अजून आपल्याला जवळपास किती किलोमीटर जायचं, 20 किलोमीटर तरी जायचं असं अजून आपल्याला. 22 किलोमीटर जायचे इंडियामध्ये पोचायला. मित्रांनो तर फायनली बॉर्डरचं ह्याचं मोठं गाव जे नेपाळ आणि बिहार बॉर्डरचं सगळ्यात मोठं गाव आहे बिरगंज म्हणून त्या गावात आहे. आता हे शेवटचं गाव आहे. तर ह्या गावात आपण आता रुक्सोल म्हणून गाव आहे. रिक्सोल का रिक्सोल आहे, रिक्सोल काय ते नाव आहे. आता मी एवढा हुशार नाही की मला उच्चारचा व्यवस्थित येईल. तर रुक्सोल म्हणून गाव आहे. त्या गावात आपण प्रवेश करणार आहे बिहारमध्ये. तर जाण्या अगोदर मला वाटतंय नेपाळमध्ये जेवण करून जावं. तर पातळ हॉटेल मी हॉटेल परदेशी मेन चौक आहे त्याचा. मित्रांनो तर इकडच्या बॉर्डरला बघा अशा प्रकारचे कमान केली. बहुतेक संध्याकाळचं हे बंद करून टाकत असतात अशा प्रकारचे आहे. तर आता आपण चाललो आहे. आता इथं आर्मीवाले आहेत. तर आर्मीवाले काय म्हणतात बघूया आपल्याला. जाऊन देतात तसंच. MH20 कुठली गाडी भेटूया त्यांना. थांबा एक मिनिट. हॅलो हॅलो कुठले तुम्ही? महाराष्ट्रात कुठले? संभाजीनगरचे होय. मी बारामतीत आहे. मी इकडं नेपाळ फिरायला. हां हां एकटं ओके ओके ओके. मी 12 दिवस झाले मला. आता इथं 23 दिवस झाले आलेलो. गहनं निघालेलो इथं माघारी. म्हणजे आता इथनं मी परत नॉर्थ ईस्ट इंडियाकडे जाणार आहे. हां मथुराला चालला का? मग तुम्ही परत जाता परत जाताना ते मथुरा वगैरे करत जाणार. ओके 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 ओके. हा गाडी मी पाहिला MH20 नंबर म्हणलं आपल्या इथलेच दिसतात. तेव्हा म्हणलं तर हात करावं. हां नाही ते पण नसतं लक्षात आलं. ती गाडी थांबली होती म्हणून लक्षात आलं. असं झालं. हां हां मी तर तिकडं इकडं गेलो होतो मुस्टँगला. तिकडं मुक्तीनाथला वगैरे सगळीकडे जाऊन आलो. पोखरा बिकरा. हां चांगलं आहे तसं फिरण्यासारखं. हां रोडला ही आहेत. किती किलोमीटर फिरले? ही माझी आतापर्यंत गाडी 1.5 लाख किलोमीटर फिरली. नाही काय मी ऑलरेडी
आता एक वेळा भारताचा अख्खा राऊंड मारलाय. नेपाळला दुसऱ्यांदा आली ह्याच गाडीवर. भूतानला पण गेलोय, आता परत भूतानला जाणार आहे. चला हॅपी जर्नी. ओके ओके, तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. ओके भेटल्यावर छान हा वाटतं. असं वेगळं वाटतं. नाव काय? स्वप्नील देवडे म्हणून आहे. ओके हां चला 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 चला. ओके ओके चला, मी इथं फोटो वगैरे काढणार आहे, तुम्ही जा आरामात. तर मित्रांनो, आपल्या इथली भेटली होती आईच्या गावात, किक स्प्रिंग जायची. चला, आपल्या महाराष्ट्रातली भेटली होती, तर इथं कमानीपैकी फोटो काढूया. तर मित्रांनो, तर फायनली निघतोय आता इथनं. फायनली आपण बीरगंज म्हणून गाव होतं, तर बीरगंज गावाला क्रॉस करून, ही कमान क्रॉस करून आपण आता इंडियाच्या साईडला पोहोचतोय. हे इंडिया नेपाळ बॉर्डरचा एक फ्लॅग आहे, इथे एक फोटो काढूया आपण. मित्रांनो, तर ह्या साईडला हे पाहू शकताय बीरगंज इंडिया. कॅमेरा असल्याचा फायदा आहे. कॅमेरा पाहिला की नेपाळची पोलीस थांबवत बी नाहीत मला. मी सगळा अनुभव घेतला. मला एका ठिकाणी बी त्रास दिलो नाही. मी माहिती का, मी जर बनसार नसता काढला तर जुने बनसारावर पण आलो असतो, माहिती का. पण आपल्याला नको वाटतं तसं. तर फायनली आपण आता ते नेपाळ बीरगंज, ही नेपाळची सीमा होती, नो मॅन्स लँडमध्ये जागा. मग आपल्या पुढं गेट येईल इंडियाचं. तर ही आर्म फोर्स नेपाळचं जे अजून हे आपल्याला इंडियामध्ये बॉर्डर क्रॉस करताना एवढं काही नाही आहे. फक्त येताना त्रास आहे, जाताना नाही काही त्रास. येताना फक्त त्रास आहे. लई म्हणजे डॉक्युमेंट वगैरे बनवायला लागतं. आता बघा, मला कोणी काय विचारलं बी नाही, आहे का तुझ्याकडे काय का काय नाही. सहज तसंच आलो मी. ही नो मॅन्स लँडमध्येच आहे अजून जागा. म्हणजे इथनं पुढे गेल्यानंतर आपण जाणार आहे. आता मला नाही, दोनच गाड्या मित्रांनो. ही गाडी परत दिसली आपल्याला. तर आपल्याला फक्त नाही, मला अख्ख्या ट्रिपमध्ये दोनच MH नंबरच्या गाड्या दिसल्या होत्या. MH-15ची एक पंच, टाटा पंच, आणि MH-15ची आणि MH-20ची एक, असे दोनच गाड्या दिसल्या होत्या. अशा प्रकारे आपण इंडिया साईडनी पण आलेलं आहे. इंडियाचं एंट्री गेट हीच आहे का. भारत में आपका स्वागत है. इकडं काही लिहिलं नाही सर. इंडिया की ये बॉर्डर नहीं है क्या, उस पे किधर लिखा है वो कमान है? वो बड़ा सा ये रहता है, वो कमान नहीं है क्या? कहाँ जाना है? मेरे को तो इंडिया ही जाना है. ओके, तो जो दोनों बॉर्डर को नहीं क्या, सुनौली पे कैसा इंडियन फ्लैग वाला रहता है वो? आगे था नहीं? हाँ, वो उधर खींचा मैंने फोटो. ओके ओके, ये हो गया. अभी इंडिया में आ गए, बिहार में पहुंच गए. ओके ओके. मित्रांनो, तर फायनली आपली गाडी इंडियामध्ये पोहोचलेली आहे. मित्रांनो, तुम्ही बिहारमध्ये आला नेपाळमधनं. भाई 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 रेट कितना दे रहे नेपाल की करेंसी का? 100 रुपये लग रहा है, 160 का होता है. 160 रुपये का. 100 रुपये को 160, मतलब घट नहीं ले रहे कुछ. 2 रुपये कम है. 2 रुपये, 158 रुपये लगेगा. तर मित्रांनो, 2 रुपये घट आहे. आणि इथं बघा कसे बसले. कुछ नहीं कुछ नहीं, आ गया मैं घूम के. चलो. तो अशा प्रकारे लोक बसलेत 2-2 रुपये कमिशनवर नोटा घेऊन. नेपाळी पाहिजे का इंडियन पाहिजे, अशा प्रकारे 2 रुपये म्हणजे 100 रुपयाला 2 रुपये. 1000 रुपयाला 20 रुपये घ्यायचं. तिथं लईच जाम लागला, डेंजर. तर MH-15 वाली परत भेटली की आपल्याला. कुठले 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 तुम्ही? नाशिकचे. नाशिकचे का? हो हो, आम्ही आमच्या घरीचेच आहे. ओके ओके ओके. तुम्ही? मी बारामतीत आहे. ओके ओके, ओके ओके. चला. फिरायला आले होते का? हां फिरायला आले होते का? हां नेपाळ? हां हां दर्शन झालं? हां, चला.
मित्रांनो तर लय गर्दी, फायनली गर्दी पार झाली असं मला वाटतंय आणि आपण आता हायवेकडे निघालोय. मित्रांनो आपण नाही वे आता बिहारमध्ये पोचलोय आणि पोचले जरा म्हणलं आपले नेपाळची करन्सी घेऊन जावं, कारण माझ्याकडे पूर्ण संपली होती. तर हे सर भेटले तर सरांना कळलं की मी पुण्याहून आलोय. क्या बोलोगे सर? बात है कि आप पैशन गाड़ी से आ रहे हो. हाँ. हाँ, इस गाड़ी से इतनी लंबी लॉन्ग टूर करना हर किसी की बस की बात नहीं है. अभी आप भूटान जा रहे हो, बोलते हो नेपाल में 23 दिन, अभी भूटान है, बहुत लॉन्ग टूर का है. आराम से जाना, धीरे धीरे जाना. ओके ओके, क्या बोलोगे सर आप? बढ़िया से जा रहा है सब. ओके मेरे को ये बताओ अभी इधर से पेट्रोल पंप किधर मिलेगा? एकदम- जिधर में टेंट लगा के रुकने के लिए हाँ. सोना है अभी, आपको आराम करना है. कितना पेट्रोल अभी आपका 2 मिनट आएगा ना? नहीं पेट्रोल पंप के लिए नहीं चाहिए मेरे को, रुकने के लिए चाहिए, मतलब टेंट लगा के. टेंट लगा के आपको सोना है. हाँ. आप सीधे इधर चल जाओ, हाईवे पे चल जाना. हाँ. हाईवे पे कहीं लगा के सो जाना. नहीं हाईवे पे ही चाहिए मेरे को, जिधर भीड़ भाड़ कम हो. हाँ, आप सीधे भी चले अभी जाओ. कौन सा हाईवे पकड़ू मैं? आप चले जाओ, अभी इधर तो जाम है, ठीक है. हाँ. ऐसे जाने के लिए तो यही रोड सीधा है, लेकिन जाम पड़ेगा, ठीक है. हाँ. अगर आप इधर से ऊपर जाओगे ना, ऊपर जाके नीचे उतरोगे तो अन्नपूर्णा मार्ट आएगा. हाँ. वहाँ से आप डंकन रोड चले जाओ. नहीं, उधर बहुत आप घूम जाओगे. नहीं इधर से ही आप चला सीधे चलो, जाऊंगा. आप सीधे 1 घंटा जाओ. लगेगा ना हाँ, हाईवे पे निकलने के लिए? 1 घंटा लगेगा. हाँ, ओके 1 घंटा नहीं, आधा घंटे में आप निकल जाओगे. ओके चलेगा. आगे ब्रिज है, हाँ. तो वो बन गया है, ठीक है. बनना उसके ऊपर अब कच्ची मिट्टी डली हुई है, उससे सीधे निकल जाना. ओके. सीधे जाना, कोई यू टर्न नहीं लेना, सीधे निकलना है ओके एकदम. ओके थँक्यू सर. मित्रांनो तर अजून एक गाडी भेटली MH नंबरवाली. हॅलो, कुठले तुम्ही? नागपूरचे होय? नागपूरचे. बर बारामतीचा आहे मी. ओके. फिरायला आलतो नेपाळ आलतो. हा बाई तुम्ही चला. मित्रांनो बघा इथं गावातल्या बायांची सुट्टी झाली, कामाला जाणाऱ्या, तर गवताची ओझी घेऊन चाललेली. आता मला कॅमेरा ऑन करायला उशीर झाला, ते काय लई दूर जाते, त्यामुळे मी कॅमेरा ऑनच करत नाही आहे. काय होते ती पाहू शकताय, सुट्टी झाली, गावात घेऊन चाललं तरी पेट्रोल पंपची नाही बराच वेळ झाला. तर खूप वेळानंतर पेट्रोल पंप भेटलाय. वा, नवीनच झालेला आहे. ये तो उत्तम हो गया भाई, 1 नंबर भाई. नवीन झालेला पेट्रोल पंप म्हणजे सोने पे सुहागा कुठं आहे? भाई टेंट लगा के रुकने का था मेरे को, रुकने का था आज का दिन. वहाँ पर लगा कर रुक जाइए, ओके कोई दिक्कत नहीं. तो मैनेजर को पूछना पड़ेगा क्या? किसी को नहीं पूछने की जरूरत? मैनेजर साहब वहीं है, कोई दिक्कत नहीं है, लगाइए छोड़िए, कोई दिक्कत नहीं. ओके, क्या पूछ लूँ एक बार उनसे? कोई दिक्कत नहीं है, जाइए ना. मित्रांनो तर फायनली आलो ह्या पंपावर. तर विचारलं तर इथं लावा म्हणले टेंट, तर इथं ट्रक बी यायचे चान्सेस आहे. तर त्यामुळे टेंट वरती लावतो इथं ह्याच्यावर. ओके बसला आरामात, काय अडचण नाही ह्याच्यावर बी. आणि गाडी इथं लावलं आपलं हे करून. कॅमेरा तर असेलच इथं पंपावर का नाही आहे? कॅमेरे असतील की आहे. मित्रांनो तर इथं टेंट लावलाय. आता त्या वॉटरप्रूफिंग कवर नाही टाकला, झोपताना टाकतो परत, कारण आता गरम होईल असं मला वाटतंय, त्यामुळे नाही टाकला. झोपताना नक्की टाकल, कारण दैवार लय पडतंय असं. त्यामुळं चला हे पॉवर बँक चार्जिंग लावून आलो आणि मग झोपूया आताच. मित्रांनो तर ट्रकवाल्याने अंगाव घातली असती, पाहू शकता किती जवळ आलं ट्रकवाला. आणि मी टेंटमध्ये आता व्हायला लाईट लागलो होती एकदम. मला जाग आली. असली ईडी नाही इथली. काय नंबर प्लेट आहे? BR06. हा ह्याला बघा तुम्हीच आता इथं टेंट येईन, इथं ट्रक येऊन लागला. अवघड आहे मित्रांनो, एवढं सोपं नाही ट्रॅव्हलिंग करणं. हे पाहू शकताय, हे हेल्मेटचं तुटाय आलंय, पण शेवटच्या ह्याच्यावर राहिले. तर आपण ह्याला रिपेअर करूया. आता ह्याला रिपेअर करूया, चला. ओके चलो. मित्रांनो तुम्ही इथं टेंट लावला होता ना, अचानक हा ट्रक येऊन इथं डायरेक्ट टेंटच्या शेजारी थांबला. तर मित्रांनो फायनली तुमचा भाऊ नेपाळमधनं इंडियामध्ये आलेला आहे, ते पण
आज आपण रुक्सल या बाँड्री क्रॉस करून आपण नेपाळमधनं बिहारमध्ये प्रवेश केला पाहू शकताय. पर काळ होऊन पडलोय मी. तर इथं टेंट लावला होता आणि इथंच गाडी लावली होती याला आडवी. गाडी पुढे ढकलली, मला थोडा डोळाच लागला होता तेवढ्यात हा ट्रक आला आणि डायरेक्ट भांग 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 करत पुढं आला. तर त्यांनी जागा ठेवूनच थांबवलं, पण मला वाटलं डायरेक्ट आताच घुसतोय का काय. त्याचा इंडिकेटर चालू होता, डायरेक्ट इंडिकेटर डोळ्यावर टच व्हायला लागला. मला असं वाटलं लाकलूक आणि मला जागा आली. मला आता गेलो, काय खरं नाही. बरं झालं या टप्प्याच्या वरती लावलंय. मला पंपवाल्यांनी म्हणले की तुम्ही ह्याच्या खाली लावू नका, हे दिसतं त्या टप्प्याच्या वरती लावा. आता गाडी पण लॉक करतो, दुसरी गाडी आली तर ती त्याच्या पाठीमागच थांबल अशा हिशोबाने लावायचे. तर चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. तर असे प्रॉब्लेम येत राहतात. मला खरंच गाभारलो होतो मी. ट्रकवाला आला अंगावर, मला वाटलं कारण मला डुकला लागला होता. ओके चलो, हे शटर बंद करायला लागले. तर आपल्याला एक पॉवर बँक घ्यायची आणि दुसरी लावायची.